हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. अश्विनी भामरे व्लॉग्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज म्हटलं काय भाजी बनवावी, काय करावं, अगदी सुचतच नव्हतं. भाजीला काही नव्हतं आणि थोडंसं सर्दी पण झालेली, बाहेर पावसाचं वातावरण आहे. तर म्हटलं चला आज तुमच्यासाठी एक छान रेसिपी घेऊन यावं आणि मला सर्दी झालेली त्याच्यासाठी ही रेसिपी खूप छान उपयुक्त अशी आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी. तर मी आता तुमच्यासोबत ही छान आणि सुंदर अशी रेसिपी शेअर करते. तर इथं तुम्ही बघू शकता, मी एका वाटीमध्ये काळी उडद डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी चना डाळ घेतलेली. उडद डाळ आपल्याला अशी काळी पाट जी असते ती काळी उडद डाळ घ्यायची आहे. पांढरी उडद डाळ येते इडलीसाठी वापरतो ती नाही घ्यायची आहे. तर ही काळी उडद डाळ खूप छान टेस्टी लागते. तर इथं मी चना डाळ आणि उडद डाळ एका बाउलमध्ये घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे. थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे आणि मस्त गावरान लसूण आहे माझ्याकडे, तो गावरान लसूण मस्त सोलून टाकणार आहे आणि अद्रक वगैरे टाकणार आहे. कढीपत्ता पण घेतलेला आहे थोडा. पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवतेच. आता इथं मी छान दोघी डाळ मस्त छान मिक्स करून स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकरमध्ये टाकते. आणि डाळ लवकर शिजावी त्याच्यासाठी मी थोडंसं तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये. आणि आता हे थोडेसे शेंगदाणे टाकल्यानंतर डाळीला छान अशी चव येते. आता मी कुकरला मस्त 2-3 शिट्ट्या देऊन शिजवून घेते. डाळ कुकरमध्ये शिजेपर्यंत इकडे मी छान अशा भाकरी बनवते. छान अशा भाकरीसोबत उडद डाळ हे वरण खूप छान लागतं. तुम्ही चपातीसोबत, भातसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तर मी इथं भाकरी बनवलेल्या आहेत आणि भाकरी बनवेपर्यंत इकडे माझी डाळ अशी छान मस्त कुकरमध्ये शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. चना डाळ पण बघा किती छान शिजलेली आहे. आता कुकरमधून मी डाळ काढून घेतली आणि त्याच कुकरमध्ये मी आता फोडणी देणार आहे. जास्त भांडे भरत बसायची नाही आहेत. तुम्हाला जर वेगळ्या भांड्यात करायचं असेल तुम्ही करू शकता, पण मला आता जास्त तामझाम करत बसायचं नाही म्हणून मी कुकरमध्ये मस्त फोडणी देऊन घेते. आता त्याच कुकरमध्ये छान मी असं तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आता फोडणीसाठी जो लसूण सोलून घेतलेला होता मी, लसूण आणि अद्रक छान असं खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेतलेला, बारीक पेस्ट केलेली नाही आहे. तर असा छान जाडसर असा ठेचलेला आहे, कारण ते दाताखाली फोडणी दिल्यानंतर जेवण करताना दाताखाली थोडंसं आलं आणि कडक फोडणी केली की एकदम छान लागते आणि आपलं जी डाळ असते त्यालाही छान आरोमा येतो त्याचा. तर आता छान मी परतून घेते अद्रक आणि लसूणची जे ठेचलेलं पेस्ट होती ती. त्याच्यातच आता आपल्याला हिंग पावडर टाकायची आहे. हिंग पावडर टाकल्याने डाळ पचनास एकदम हलकी जाते. शक्यतोवर डाळ पचनसाठी जड असतं, त्याच्यामुळे हिंग पावडर घातल्याने पचनास चांगलं असतं त्याच्यामुळे. आणि हिंगाची फोडणी दिल्यानंतर चवही छान येते. त्याच्यात मी आता कढीपत्ता टाकलेला आहे, पण बारीक चिरलेला कांदा टाकलेला. कांदा अगदी छोटा घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. आणि आता हे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, मस्त सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. कांदा सॉफ्ट झाला की त्याच्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे आणि कढीपत्ता टाकल्याने टेस्ट अजून छान येते. तर इथं तुम्ही बघू शकता कांदा आपला असा एकदम तांबूस ब्राऊन कलर झालेला आहे. इथं मी आता घरगुती मसाले टाकते. इथं सुकं खोबरं भाजलेलं असं 1 टेबलस्पून असतो तो घेतलेला आहे. 1 टेबलस्पून भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे. काळा मसाला घरगुती, लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती मसाले टाकू शकता आणि चवीनुसार मीठ. तर याच्या परतलेल्या कांद्यामध्ये आता आपण सगळे मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यात आता आपल्याला शिजलेली जी डाळ आहे तर ती टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. शेंगदाणे तुम्हाला दिसत असेल किती छान असे टम्म फुगलेले आहेत मस्तपैकी शिजल्यानंतर. आणि जेव्हा तुम्ही जेवण करता आणि वाढून घेता डाळ ताटामध्ये तेव्हा हे शेंगदाणे दाताखाली येतात, खूप छान लागतं खायला. आता याच्यात मी गरम केलेलं पाणी टाकायचे. पाणी गरम केलेलंच टाकायचे, याच्याने छान चव येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी याच्यात टाकू शकता, किती करायचं आहे तुम्ही. तर मी इथं आता मस्त छान गरम पाणी करून टाकून घेतलेले आणि आपल्याला याला उकळी आणून घ्यायची. गरम पाणी करून टाकल्यामुळे पटकन उकळी येते. इथं मस्त छान आता तयार झालेली आहे आपली डाळ. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकू शकता. माझ्याकडे कोथिंबीर शिल्लक नव्हती. इकडे मी मस्त छान अशा भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि ही डाळ आणि भाकरी
खूप छान आणि सुंदर लागतात आणि सर्दीसाठी पावसाळ्याच्या दिवसात ही डाळ तर नक्कीच खावी। इथं मी आता मस्त छान ताट वाढून घेते। इथं एक उडीद पापड मस्त छान भाजून घेतलेला आहे, सोबतीला मस्त कांदा चिरून घेतलेला आहे। भाजीचा कलर म्हणजे बघता डाळीचा कलर बघितल्यानंतरच लगेच असं खायला बसावं असं वाटतंय आणि तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल डाळीचा कलर बघितल्यानंतर। अगदी मटणच्या भाजीला पण मागे टाकणार इतकी चविष्ट अशी भाजी होती ही काळी डाळ आणि सर्दीसाठी खूप अशी उपयुक्त आहे पावसाळ्याच्या दिवसात, तर तुम्ही नक्की करून बघा। शेंगदाणे बघा कसे छान फुगलेले आहेत आणि उकडले गेल्यामुळे शिजल्यामुळे त्याची चव अजून वाढते, तर तुम्ही नक्की करून बघा। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इथं आता आमचं छान असं ताट तयार झालेलं आहे। आता आम्हीही जेवण करून घेतो आणि तुम्ही या जेवायला। आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। सोबतीला लोणच्याची फोड आणि तुमची सोबत मस्त चला